हॅलो, हाऊ आर यू ऑल? कसे आहात तावडे लोक? उत्तर द्या की. आता शांत राहा. जर तुम्ही शांत राहिलात तरच मी बोलीन, नाही तर पुन्हा माझ्या खुर्चीवर जाऊन बसेन. चालेल? चालेल म्हणताय? व्यासपीठावरती जे मान्यवर बसले आहेत त्यांनी जरा शांतता ठेवावी. लेट अस मेंटेन अ प्रोटोकॉल प्लीज. बोलू मी पुण्याहून आलो, त्यामुळे असा कट थ्रोट आणि स्पष्ट बोलतो. पण मला ही जाणीव आहे की आपण सगळे तावडे आहोत आणि तावडे बहुतेक जगावेगळे असतात हे मला माझ्या स्वतःहून कळलेलं आहे. मी या तावडे हितवर्धक मंडळाचे प्रथम अध्यक्ष, संस्थापक रावबहादूर रघुनाथराव तावडे यांचा नातू. पुण्यात असतो आणि पुण्यात राहून मी तावडे या आडनावाचा नावलौकिक केला. अतिशय अवघड गोष्ट असते. पुणे हे विद्वानांचं शहर आहे आणि त्यामुळेच का माहीत नाही मी त्यात फिट बसलो. कळतंय का मी म्हटलं ते? कारण मी सुद्धा विद्वान बनलो त्यांच्या सान्निध्यात, पुणेकरांच्या. आणि मी सुद्धा एक छान पुणेकर झालो. मुंबईत आल्यावर एक कळलं मला, मुंबईतली माणसं थोडी चलबिचल असतात. हे आत्ता थोड्या वेळापूर्वी मला कळलं. नारायणरावजी निघाले इथनं, ही सगळी माणसं अपसेट व्हायला लागली, इकडे तिकडे इकडे तिकडे. पण मला नंतर कळलं की जेव्हा अध्यक्षाने डिक्लेअर केलं की जेवण थोड्या वेळानंतर होणार आहे, तेव्हा सगळे चुपचाप खाली बसले. मला 2-3 गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत. मला शिक्षण महर्षी वगैरे तुम्ही म्हटलं, काही हरकत नाही. पण मला हे सांगायचं आहे की मगाशी नारायणरावजी जे बोलले तो धागा धरून मी तुमच्याशी बोलायला मागतो. काही तरुण इथे आहेत. सुधीर, आर यू ऑल देअर? युवा तावडेपैकी किती लोक आहेत? हात वर करा. युवा तावडे. बस सुधीर एवढेच आहेत? आय होप यू आर नॉट इन मायनॉरिटी. गुड गुड. आता मात्र शांत राहा, कारण मी बोलणार आहे ते अगदी स्पष्ट बोलणार आहे. मला तुम्ही शिक्षण महर्षी वगैरे म्हणाल, पण मी त्या शिक्षणाला ॲप्लाय करणारा माणूस आहे. नुसतं शिक्षण घेऊन गप्प बसू नका. त्याचा उपयोग स्वतःला पहिल्यांदा व्हायला पाहिजे आणि नंतर समाजाला व्हायला पाहिजे. हे स्पष्ट बोलतो मी. जी माणसं समजतात की आपल्याला स्वतःकडे आधी बघायला पाहिजे, ती माणसं शहाणी असतात. सांगतील खूप समाजासाठी आपण हे करू ते करू, ते ठीक आहे, पण स्वतःसाठी कोण करणार? कोण असतं तुम्हाला जबाबदार? तुमची स्वतःची प्रगती करायला कोण असतं जबाबदार? तुम्ही स्वतः असता. तेव्हा मी हे मत परखड आणि स्पष्ट मांडतो की सगळ्या तावड्यांच्या, युवा तावड्यांनी आधी स्वतःकडे बघा. स्वतःला मोठं करा, स्वतः काहीतरी बघा आणि मग झेंडे घेऊन जावा लोकांचे. पटलंय ना सुधीर तुला? स्वतः मोठं होणं म्हणजे फक्त शिक्षणाने नव्हे,
मी असं म्हणेन की शिक्षणाबरोबर पैसे कमवणं आणि ते पैसे साठवणं हे तुमचं काम आहे. माझ्याबरोबर एक राजस्थानी समाजाचा मुलगा आला आहे, विवेक ओसवाल. विवेक उभा राहा. ओसवाल जैन आहे तो. बस आता बस बस. मला हे त्यांच्याकडनं कळलं आहे की ही माणसं आहेत ना, पहिल्यांदा स्वतःचा विचार करतात. बरोबर आहे विवेक? हो म्हण की, त्याला इलाजच नाही, होच म्हणावं लागेल. त्याला मी स्वार्थ नाही म्हणत, त्याला शहाणपण म्हणतो मी. स्वतःचा विचार करा, स्वतः समृद्ध व्हा, पैसे कमवा, पैसे साठवा स्वतःसाठी पहिल्यांदा. शेखर ऐकावं लागेल. मला बोलवलं तुम्ही पुण्याहून, तेव्हा मला हे तुम्हाला ऐकवायलाच मी आलेलो आहे की मुंबईत राहत आहे तर मुंबई ही महालक्ष्मीची व्यवस्था आहे. इथे महालक्ष्मीचा वावर आहे. मग तिथे आपण पैसे नको करायला? हे आपल्या हॉलच्या बाहेर एक 100 ते 150 गाड्या नको लागायला, 4 व्हीलर? आपल्या बँक अकाउंटमध्ये करोडो रुपये नको आहेत का? का फक्त या जैन राजस्थानी लोकांनी करोडो रुपये बँकेत ठेवायचे? शिक्षण घेऊन नुसता उपयोग नाही आहे. मी पुण्यात जे काम करतो आहे ना, दिनकरजी, दिनकरराव आपण ऐकताय ना, पुण्यात मी जे काम करतो आहे ते पुण्यातल्या मुलांना, विद्यार्थ्यांना हे सांगायला की स्वतः समृद्ध व्हा. असे काही कोर्सेस मी डेव्हलप केले आहेत की त्यातून व्यवसाय धंदा होऊ शकेल आणि तो व्यवसाय धंदा तुम्हाला लाखो आणि करोडोकडे घेऊन जाईल. आणि हे पुण्यातले जर विद्यार्थी समजून घेत असतील तर आपण नारायणरावनी सांगितलेला मेसेज सिरियसली घ्या. कारण मुंबईमध्ये जास्त चान्सेस आहेत पुण्यापेक्षा, कोल्हापूरपेक्षा. माझं बॅकग्राऊंड एक सांगतो. मुंबईमध्ये चान्सेस इतके चांगले आहेत की कोकणातला एक मुलगा, अनेक वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो की 1900 आधी 1884 वगैरे, एक 12-14 वर्षाचा मुलगा, सावत्र आईने त्याचं बोचकं बाहेर टाकून दिलं. म्हणाली जा. कुडाळजवळ एक पोखरण म्हणून गाव आहे, तिथे तो राहायचा, म्हणजे कोकणातलं गाव. आणि तिथून त्याला जर बाहेर पडावं लागलं, त्याला एक कोकणातलाच माणूस मुंबईत घेऊन आला. ऐकताय ना सगळे? आणि त्या माणसाने परळमधल्या लालबागच्या एका चाळीच्या जिन्याखाली त्याला सतरंजी टाकून दिली, गादी टाकून दिली. म्हणाला मी तुझी फी भरतो शाळेची, काळजी करू नको. तो मुलगा व्हर्नॅक्युलर फायनल पास झाला, थोडा आणखी पुढे पास झाला, कॉलेजमध्ये नाही जाऊ शकला. कोकणी मुलगा, अनाथ. आणि त्यानंतर त्याला एक सुचलं की काहीतरी कामधंदा केला पाहिजे. जाऊन उभा राहिला पोलीस लाईनीमध्ये, पोलीसच्या भरतीमध्ये, आणि सिलेक्ट झाला. तगडा होता, दिसायला असा रुबाबदार होता. आणि त्याला ती नोकरी मिळाली. काय नोकरी मिळाली? पोलीस शिपाई, कॉन्स्टेबल. कॉन्स्टेबल असताना त्याने 4-2 अशा चोऱ्या पकडल्या, त्याला प्रमोशन मिळालं, हेड कॉन्स्टेबल. त्यातून आणखी काही कामगिरी केली, हवालदार. आणखी काही कामगिरी केली, तो फौजदार झाला. होता होता तो मुंबईचा डेप्युटी कमिशनर झाला.
मला हे माझ्या आजोबांचं उदाहरण सांगायचं होतं. मी रावबहादूर रघुनाथराव तावडेंबद्दल बोललो. त्यांच्या गाडीपुढे सायरन वाजायचा, रस्ता मोकळा व्हायचा. आणि तेव्हा रावबहादूरांनी सांगितलेली एक स्टोरी सांगतो. इथे हवालदार होते आणि हवालदार असताना काही सह्या घ्यायला म्हणून ग्रँड हाऊसला डेप्युटी कमिशनरचं हे स्थान होतं राहण्याचं, तिथे ते गेले आणि चुकून त्यांच्या पायात सँडल्स होते. ते सँडल्स घालून ते त्या बंगल्याच्या पुढे गेले. तो ब्रिटिश ऑफिसर, फिरंगी ब्रिटिश माणूस ओरडला, यू इंडियन स्टुपिड फेलो, गेट डाऊन, खाली उतर. उतरला खाली, काय करतो. पण तिथे त्याने ठरवलं होतं की मला खाली उतरवलंयस ना, मी आत्ता हवालदार आहे, पण या ग्रँड हाऊसमध्ये मी एक दिवस राहायला येईन. आणि तो राहायला गेला. आता एवढं बोलून मला तावड्यांबद्दल बोलतो आणि मग थांबतो. मला एक कळलं, मी जेव्हा पुण्यात स्थायिक झालो तेव्हा मला लक्षात आलं की मी तावडे आहे. का माहिती आहे? तावडे मंडळी शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करतात ना? हो म्हणा की हो. बरेच लोक आहेत. आणि पुण्यासारख्या विद्वानांच्या गावात, मी जातीवर नाही बोलत आहे, मी क्षत्रिय मराठा तावडे होतो. आणि मी त्यावेळेस माझ्या आजोबांनी जसा विचार केला होता या ग्रँड हाऊसमध्ये राहायला येईल, तेव्हा मी तसाच विचार केला की या पुणे विद्यापीठात मी प्राध्यापकांना शिकवायला जाईल. आणि मी गेलो. 1350 प्राध्यापक मी शिकवले. ऑल ओव्हर इंडियाचे प्राध्यापक यायचे आणि त्याला मी शिकवायचं. आपण हे करू शकतो कारण आपण तावडे आहोत. आपल्यामध्ये चिकाटी आहे. ती तावड्यांची चिकाटी तुम्हाला स्वतःलाच माहीत असेल. आपल्यामध्ये जिद्द आहे. आपल्यामध्ये जनरल शहाणपण पण आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये एकत्र राहण्याची प्रवृत्ती पण आहे. आणि मला आनंद झाला की इथे आल्यानंतर एक कळलं की आपण एवढे संघटित आहोत. मग पुण्यातल्या लोकांनी काय केलं? संग्राम उभारा रे, बरं. हा संग्राम तावडे गेल्या आठवड्यापर्यंत राष्ट्रीय काँग्रेस सेवा दलाचा, राष्ट्रीय नॅशनल काँग्रेस सेवा दलाचा जनरल सेक्रेटरी होता. पण त्याने राजीनामा दिला. आता टाळ्या वाजवा. आणि लवकरच तुम्हाला लक्षात येईल की हा संग्राम तावडे महाराष्ट्रात कुठेतरी त्याचं नाव होणार आहे. मला खात्री आहे त्याची, कारण तो तावडे आहे. संग्राम आता काहीतरी व्हावं लागेल. मला हे लक्षात आणखी आलं. 1-2 मिनटं घेतो आणि थांबतो. तुम्हाला आवडते का मी बोलतो ते? हो म्हणतात सगळे. मला आणखी एक गोष्ट पुण्यात येऊन कळली ती म्हणजे मी कोणाच्याही टीकेला भीक घातली नाही. लोक खूप टीका करायचे. तू काय प्राध्यापक आहेस का रे? तू काय शिक्षण तज्ञ समजतोस काय स्वतःला? हां, तुमच्या लोकांची अक्कल गुडघ्यात असते. असले शब्द मी ऐकले. अपमानित झालो, बऱ्याच वेळा अपमानित झालो. पुण्यात जाऊन पुण्यातल्या लोकांना सांगू नका मी काय बोलतोय ते. खूप अपमान होते.
पण मग मी ते गॉडफादर म्हणून एक पुस्तक वाचलं होतं, मारिओ पुझोचं गॉडफादर. वाचलं असेल तुमच्याकडे. शेखर वाचलं आहे का ते? पोलीस लोकांनी जरूर वाचावं. डॉन कॉर्लिऑन. तो असं म्हणतो की सोसायटी इम्पोजेस इन्सल्ट्स, सोसायटी इम्पोजेस इन्सल्ट्स विच आर टू बी बोर्न अँड कम्फर्टेड बाय नॉलेज. म्हणजे समाज बऱ्याच वेळा तुम्हाला अपमानित करेल, पण हे अपमान सहन करण्याची शक्ती तुमच्यामध्ये असायला पाहिजे. सोसायटी इम्पोजेस इन्सल्ट्स विच आर टू बी बोर्न अँड कम्फर्टेड बाय नॉलेज. And if you have humility of mind, you can take your revenge on the most powerful. तुम्ही हा बदला घेऊ शकता. पण कशाला बदला घ्यायचा? आपल्या कर्तृत्वाने उत्तर देऊया आपण, कारण आपण तावडे आहोत. मला माहिती आहे की आपल्यातल्या प्रत्येकामध्ये कर्तृत्व आहे. फक्त हे कर्तृत्व पैसे कमवायला वापरूया. आज घेऊया शपथ आपण की आपला हा समाज समृद्ध फायनान्शियली करूया. एक उदाहरण सांगतो. मला आणखी 2-3 मिनटं देताय ना? काही इलाजच नाही. मला बोलवणं आलं RPI म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं, आणि त्या ऑफिसमध्ये माझ्या नावाने फोन आला. कोण बोलत होते फोनवर? RPIचे रामदास आठवले. म्हणाले, तावडे साहेब. मी म्हटलं, तावडे साहेब झाले? रामदास आठवले म्हणाले, माझ्या समाजात पैसा कमी पडतोय. आमची मुलं सगळी नोकऱ्यांच्या मागे लागलीत, कारण त्यांना आरक्षण मिळतं. पण ह्या मुलांना धंद्यात जा म्हणून तुम्ही शिकवा. तुम्हाला मी एका शिबिराचे 20,000 रुपये देतो. घेतले 1,00,000 रुपये. 5 शिबिरं केली. रामदास आठवले सांगतायत की धंदा करा म्हणून, आरक्षणाच्या मागे जाऊ नका म्हणून. तुम्हाला पटलं नाही का? पटतंय ना? नाही, कारण तुम्ही असं काहीतरी केलं, मी घाबरलो. तेव्हा आपण आहे हा धागा. मी जेव्हा नारायणरावांची बोलणार आहे पुढच्या आठवड्यात, तेव्हा हे सांगणार आहे. तुम्ही जो धागा असा सोडला ना, तो धागा आणखी पुढे बांधून मी गाठी मारत मारत माझं भाषण संपवलं. आणि मग मी तुम्हाला आता हे सरते शेवटी सांगेन की आपलं तावडेपण मजबूत ठेवा. कारण आपण वेगळे आहोत. मला कळलेलं आहे. मी वेगळा होतो म्हणून मी पुण्यामध्ये टिकलो आणि शिक्षण तज्ज्ञ झालो. माझ्याकडे काही डॉक्टरेट नव्हती. आपल्या जीन्समध्ये, तावड्यांच्या जीन्समध्ये काहीतरी असं आहे. या यंग मुलांना पटतंय बघा. ती मुलगी मान हलवते. पटतंय ना? आपल्या जीन्समध्ये काहीतरी वेगळं आहे. आपण वेगळे आहोत. आपण जरी क्षत्रिय मराठा म्हटलं तरी आपण वेगळे आहोत. आणि हे वेगळेपण जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर समृद्ध व्हा फायनान्शियली. लेट अस मेक प्रॉफिट्स. बिझनेस असा करूया. नारायणरावांची माझं ते बोलणं होणार आहे की हा मुलगा आहे ना जैन ओसवाल, त्याला वाटत असेल कुठून आलो यांच्याबरोबर मी, एकटा सापडलं. ही माणसं ज्वेलरीचे धंदा करतात. ही माणसं असा धंदा करतात की ज्याच्यातनं प्रॉफिट जास्त येतं. अरे प्रॉफिट असेल तर पैसे येतील ना. मग धंदे असे करूया की आपल्याला त्यातनं प्रॉफिट जास्त मिळेल. मला थांबायचं आहे कारण आता तुमच्या
साठी जेवण वाट बघत असेल, बरोबर ना? आणि हे सेक्रेटरी आणि अध्यक्ष दोघं आता एकदम अपसेट झाले असतील, किती बोलतोय हा माणूस. मी बोलू शकतो, मी परखड बोलू शकतो आणि मी यशस्वी पण होऊ शकतो. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये पुणेकर होऊन मी यशस्वी होऊ शकतो, कारण मी तावडे आहे. थँक्यू व्हेरी मच. सरांनी आपल्या ओघवत्या वाणीने आपल्याला खरंच मंत्रमुग्ध केलं. सुरुवातीला सर थोडा आमचा गोंधळ झाला सर, तर तावडे कुटुंबियांच्या वतीने मी आपली खरंच मनपूर्वक माफी मागते आणि तुम्ही आम्हाला नक्कीच माफ कराल, कारण आपण तावडे आहोत. मी माननीय अध्यक्षांना विनंती करण्यापूर्वी आपली जी युवा तावडे सहल झाली होती 2024ची, तर त्याची आपण एक एवी पाहणार आहोत आणि आपण दर्शन घेणार आहोत सप्तकोटेश्वर आणि महाकाली देवीचं, गोव्याच्याच भूमीत आणि कोकणी भाषेमध्ये.
मी या ठिकाणी संग्रामला विनंती करतोय पटकन, आणि प्रतीक्षा परब ज्या सिंधुदुर्ग सहकारी बँकेच्या डायरेक्टर आहेत आणि राणे साहेबांच्या अतिशय कौटुंबिक जिव्हाळा असलेल्या त्या आहेत, त्यामुळे त्या आलेल्या आहेत. आपल्याकडे जे पाहुणे आलेले त्यांचं फुलगुच्छ देणं हा आमचं कर्तव्य आहे. सम्राट, मी लगेच विनंती करतो स्टेजवर यायचं आहे आणि सुहासजी आणि राजेंद्रजी गुच्छ द्यायचे. या प्रतीक्षा ताई, पटकन पटकन 2 लगेच गुच्छ घ्या. आणखी एक रिक्वेस्ट अशी आहे की साताऱ्याच्या राजघराण्याशी तावड्यांचं नातं झालं आहे, माहिती आहे तुम्हाला? उदयन महाराजांच्या चुलत घरातल्या उज्ज्वला राजे इथे आल्यात आणि त्या माझ्या पत्नी आहेत. तावडे भी कुछ कम नहीं है. मॅडम प्लीज, मी तुम्हाला या. स्टेजवर येण्याची या. विनंती करेन. मी सेक्रेटरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी गुच्छ द्यायचं. प्रतीक्षा मॅडमला इकडे बघा मॅडम. सम्राट पिंपरी चिंचवड पुण्याचे आहेत, राष्ट्रीय काँग्रेसचे सेवादलचे ते सरचिटणीस आहेत होते, आणि आता त्यांचं मन असं आहे, उज्ज्वल साहेबांनी सांगितलं की पुण्यामध्ये सुद्धा, पुणा हे एम्प्लॉयमेंट देण्याचं एक जागतिक हब आहे मुंबईनंतर, आणि तिथे सुद्धा आपण वधूवर सूचक केंद्र चालू करणार आहे. मी विनंती करतो सुहासजी की सुहासजी यांना गुच्छ द्यायचं आहे. या मी सतीश भैयांना विनंती करतोय. MS तावडे म्हणजे तावडे मंडळाचं एक नातं असतं. आज वयवर्ष त्यांचं जवळजवळ 90, आणि या 90 वर्षामध्ये सुद्धा 15 दिवसांनी 1 महिन्यानी विचारणार, दिनकर काय चाललंय मंडळाचं रे. अतिशय त्यांचं मंडळाबद्दल एवढं नातं की कल्पना करता नाहीत. मी स्टेज येऊ शकत नाहीत, मला कल्पना आहे. मी सतीश भैयांना विनंती करतो की 2 मिनटं त्यांना गुच्छ देऊन त्याला खाली 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 ओ खाली द्या. ओ नको नको, वरती नाही, तिथेच गुच्छ द्यायचे, तिथेच. जा सुहासजी द्या, सुहासजी. एक सांगतो, आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून जोरात टाळ्या वाजवायचं आहे. युवकांचे आमचे सुधीर त्यांचं शाल श्रीफळ देऊन त्यांचं ते या स्नेहसंमेलनाला आल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतोय, शुभेच्छा देतोय. मी डॉक्टर सोनाली तावडे, ज्या एक व्यंध्यत्व तज्ज्ञ आहेत, त्या स्त्रीरोगतज्ञ आहेत, त्यांना विनंती करेन त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. सोनाली मॅडम वरती आहे. तसंच त्या ठिकाणी प्रफुल्ल तावडे जे कॅप्टन होते, त्याच्यानंतर सेल टॅक्समध्ये ते डेप्युटी कमिशनर होते. मी विनंती करतोय ACP साहेबांना, शेखर साहेबांना की त्यांना सुद्धा गुच्छ आणि द्यायचं. वरती येऊ नका, 1 मिनिट तिथेच थांबा तुम्ही. शाल आणि गुच्छ द्यायचं आहे पटकन. मला कल्पना आहे आयुष्याची ही संध्याकाळ असते प्रत्येकाची, त्याची पण जोबत. दुसरे आमचे तावडे विश्वनाथ तावडे, वयवर्ष 84, त्यांचं पण मी विनंती करतो विजय तावडेंना की त्याने सुद्धा गुच्छ, त्यांना शाल आणि गुच्छ द्यायचे. स्वतः मंडळ चालवायचे. दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत. राज्य सरकारमध्ये जॉईंट सेक्रेटरी म्हणून एक मुलगा आहे आणि दुसरा मुलगा IT मध्ये स्वतःचे 100 एम्प्लॉईज आहेत पुण्यामध्ये त्यांचा मुलगा स्वतःचा बिझनेस आहे, नितीन तावडे म्हणून. हां, आता एक असं घटना घडली, 1 सेकंद मी घेतो सोनाली. असं घटना घडली की आमच्या या नेहमी सूत्रसंचालन करणाऱ्या माईक म्हणजे त्यांचं माहिती आहे तुम्हाला, त्या मुख्याध्यापिका होत्या, महानगरपालिकेत निवृत्ती झाल्यानंतर गेले बरीच वर्ष या मंडळाशी संलग्न आहेत.
आणि इथे काम करतेवेळी त्या पडल्या आणि तिथे त्यांना मार लागला. त्यांना 14 टाके लागले. ते 14 टाके कोणी दिले? डॉक्टर सम्राट तावडे आणि डॉक्टर जयेश तावडे. त्यांना विनंती करतोय की पटकन वरती आहे. म्हणून मी मगाच सांगत होतो की आपल्या घरातला का डॉक्टर असावा, तो इथे होता उपस्थित म्हणून त्यांनी करू शकला. मी सम्राटला आणि जयेशला विनंती करतोय. कोण आहे मग त्यांच्या घरातलं? ये ना पटकन, पटकन ये बेटा. मी उज्ज्वल साहेबांना विनंती करतो की डॉक्टर सम्राट आणि येत आहेत. अरे प्रफुल्लजींना पकडा बरोबर. कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये. कॅप्टन आणि त्यानंतर डेप्युटी सेल टॅक्स कमिशनर. वय वर्ष 85. छान. डॉक्टर सोनाली डॉक्टर असून सुद्धा, गायनॉलॉजिस्ट असून सुद्धा मंडळाशी अतिशय जवळीक नातं आहे आणि तिला काही आपल्या याच्याबद्दल बोलायचं आहे. मी विनंती करतो पटकन. सोनाली बोलते. नमस्कार. मी एक वैद्यत्व तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. आता मागील 16 वर्षात अनेक अपत्यप्राप्तीच्या स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या जोडप्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यात जरा माझी काही कामगारी माझं एक मोलाचं योगदान राहिलं आहे असं वाटतं मला. माझं अवेता फर्टिलिटी क्लिनिक म्हणून एक टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे मुलुंडमध्ये. आता मी तिथे आणि आज बाजूला फोर्टिस हॉस्पिटल आणि त्यासारखे अजून काही हॉस्पिटलमध्ये अटॅच्ड आहे. प्रॅक्टिसबरोबरच मला थोडं अकॅडमिक इन्व्हॉल्वमेंट पण महत्त्वाची वाटते. म्हणून माझे काही पब्लिकेशन्स आणि चॅप्टर्स पण आता पब्लिश झाले. त्यापैकी एक आता आमचे ऑल इंडिया नॅशनल कॉन्फरन्स असते जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आता नुकतीच पार पडली 15 दिवसापूर्वी. तर त्यामध्ये आम्ही एक पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्ससाठी म्हणजे गायनॅकचे जे एक्झाम गोईंग स्टुडंट्स आहेत MD किंवा DNB त्यांच्यासाठी एक क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच असं एक बुक पब्लिश झालं आहे. त्यामध्ये माझा एक ART म्हणजे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आजकाल आपण जे वैधत्व निवारणासाठी जे पण ट्रीटमेंट केल्या जातात ते इन्क्लुडिंग टेस्ट ट्यूब बेबी, तर त्यावर माझा एक चॅप्टर पब्लिश झाला आहे. आणि याआधी मी काही बुक्सचे को एडिटरशिप किंवा ऑथरशिप पण केलेले आहे. त्या व्यतिरिक्त काही माझे नॅशनल इंटरनॅशनल पब्लिकेशन झाले आहे. या व्यतिरिक्त मला जनजागृती कार्यक्रम काही असतील आता मंडळात पण थोडे दिवस झाले, सॉरी त्याच्याबद्दल, की पूर्वी आम्ही हे प्रोग्रॅम स्पेशली वुमन्स डे असेल तर काही प्रोग्रॅम कंडक्ट करायचो. पण सध्या मला ते काही कमिटमेंटमुळे जमलं नाही आहे मागच्या काही वर्षात. पण असे काही अवेअरनेस प्रोग्रॅम, सेमिनार किंवा वर्कशॉप्स असतील तर त्यामध्ये सुद्धा मला इन्व्हॉल्व व्हायला फार आवडतं. आता नुकताच आम्ही एक मुलुंड मराठा मंडळ आहे तिथे वार्षिक स्नेहसंमेलन असतं. त्यामध्ये मी स्त्रियांमधील ॲनिमिया या विषयावर श्रोत्यांना काही माहिती दिली होती. वैधत्व निवारणसारखं एक संवेदनशील विषय आहे, त्यामध्ये अजूनही बराच अवेअरनेस गरजेचा आहे. तर त्यामुळे अशा काही जर कार्यशाळा वगैरे असतील तर त्यामध्ये मला नक्कीच इन्व्हॉल्व व्हायला आवडेल. एवढंच सांगून मी माझे 2 शब्द संपवते. सगळ्यांना भूक लागलेली आहे, जास्त बोलला नाही. सन्माननीय आजचे कुलभूषण पुरस्कार आपण उज्ज्वल तावडे साहेबांना दिला. पण ज्या साताऱ्याच्या घराण्यामध्ये मी त्यांना माहेर विचारलं, तर साताऱ्याच्या घराण्यामध्ये मी विनंती करतो, प्रेमा वहिनी, श्वेता वहिनी एक करतोय ना, करतो आणि डॉक्टर सोनाली आणि शिल्पा की शाल आणि श्रीपाळी देऊन त्यांचं पण साहित्य सत्कार करायचा. पुण्यावरून एवढ्या आल्यानंतर
सत्काराची तयारी करेस्तोपर्यंत मी ही 4 नावं घेते, त्यांनी कृपया व्यासपीठाजवळ यावं. ही आहे श्रिया मंगेश तावडे, त्यांनी सही केलेली नाही आहे. सत्यन तावडे, अक्षता तावडे आणि सेजल तावडे यांनी कृपया व्यासपीठाजवळ यावं. जेवणाचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. राजेंद्रजी आपल्याला काय सांगू इच्छितात? हॅलो. या ठिकाणी हां, धनश्री अजय तावडे. धनश्री आहे. धनश्री मगाशी आपल्या सासूबरोबर आली, अजयबरोबर आली आणि लगेच ट्रॉफ्या घेऊन घेते, मला कल्पनाच नाही. तर भैयांच्या लक्षात आलं की त्याच पहिली म्हणजे तावडे कुटुंबातील एक सूनबाई ही चार्टर्ड अकाउंटंट आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून तुम्ही सत्कार करायचं. आणि अतिशय मी विनंती करतोय सेतायला की तिचा छोटासा सत्कार करायचा. इंटरनॅशनल एअरपोर्ट पासपोर्ट इमिग्रेशन इन्चार्ज आहेत. जरा तुम्ही स्टेजवर या. त्या आपल्या विजय श्रीधर तावडे आपण उद्योजक पुरस्कार दिला होता. मॅडम पुढे या, त्याला पुढे आपण 10,000चा उद्योजक पुरस्कार दिला होता. त्याच्यामध्ये अजून 11,000 टाकून त्यांनी 21,000चा जाहीर करतायत. तर त्यांचा एक आपण सत्कार घेतोय. सौ विनीता विजय तावडे या इंटरनॅशनल एअरपोर्टला पासपोर्ट इमिग्रेशन इन्चार्ज आहेत. जोरात टाळ्या वाजवा. आपण एअरपोर्टला जातो बाहेरगावी, त्यावेळी लक्षात ठेवा. तिथं या. मॅडमच्या हस्ते सोनाली या सत्कार ठिकाणी व्हायचा आहे. सोनाली या. मी लॉटरी ज्याची आपण आतुरतेने सर वाट बघत होता, मी उज्ज्वल साहेबांना विनंती करतो. तुम्ही कुपन आहेत ना तुमच्या हातामध्ये? बघा, कोणाला पण लॉटरी लागू शकते. तुमची कुपन्स आहेत की नाही हातामध्ये? हां, सगळ्यांनी प्रेमाने एक आणून मला एक मिनिट सर. स्नेहा तावडे उद्योजक पुरस्कार दिला होता 11,000. अजून त्याच्यामध्ये 41 टाकून 51,000 जाहीर केलेले. स्नेहा तावडे उद्योजका, टाळ्या वाजवा जोरात. 51,000 जाहीर केलेल्या उद्योजिका, आपल्या महिला उद्योजिका, जोरात टाळ्या वाजवा. आता पहिला लकी ड्रॉ आपला निघतोय. जे जेवणाला गेलेत त्यांना मिळणार नाहीये. जे इथे उपस्थित आहेत त्यांनाच फक्त लकी ड्रॉचं बक्षीस मिळणार आहे.
नंबर 5. नंबर 5. थांबा. 207. 207. 207. कोणाकडे नसेल तर हे माझं. हे बघ सगळं. काढू दुसरा. 207. नेक्स्ट. 295. 295. आहे 295. अरे बाबा अभिनंदन. 295. नाही 4 नंबर आहे ना 295. 500 rupees. 500 rupees. Okay. $415. 415. निलेश एकनाथ तावडे यांना हे बक्षीस मिळालेलं आहे. 415. तिसऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे त्या नंबर आहे 415. चौथा 1000 रुपयाचं चौथं बक्षीस 415. उपस्थित नसेल तर दुसरं लॉट काढणार. 415 या. येत आहे. पेशन्स ठेवा. 1000 rupees. $54. 54. कविता किसबिले त्यांचं नाव आहे आणि त्या तावड्यांची 54. 54. 54. 54. नंबर 54. 54 नाही आहे. 74. 74. नंबर कोणाचा आहे का 74? 74. व्हेरी गुड. 1500. 1500 रुपये. अंकिता राजेंद्र तावडे हिला हे बक्षीस मिळालंय. अभिनंदन. 468. 468. 468 468. आहे का कोणी? 468. व्हेरी गुड. गुड गुड. $2000. 2000 रुपये. याला 2000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. आपण पार्टनर होतो मगाशी. थँक्यू. यश तावडे यांना बक्षीस मिळालं आहे 2000चं. आता पहिलं 2500 रुपयाचं बक्षीस कोणाला मिळते बघूया. आपले सेक्रेटरी म्हणतात ढवळा ढवळा. फार काय फरक पडत नाही. 99. 99. 99. व्हेरी गुड. गुड गुड गुड. व्हेरी लकी. 2500. आला ही आपल्या कार्यालयामध्ये लोअरपरेलच्या कार्यालयामध्ये काम करते. ती ग्रॅज्युएट आहे आणि संध्याकाळी 4 ते 8 मध्ये काम करते. खूप नशिबान आहे
99 नंबर आणि तुला 2500चं बक्षीस मिळालेलं आहे. ऐशू ऐशू. खूप खुश झाले, खूपच खुश. स्नेहल अरुण तावडे या इथे. गुड गुड. स्नेहलला आपला सत्कार केला होता. तिने जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त शिक्षकाची नोकरी केली आणि ती निवृत्त झाली. तिने 11,111 रुपये मंडळाला दिलेले. खजिनदारांकडे द्या. प्रदीप खजिनदार. प्रदीप हा चेक घे. आता मी माननीय आणि सगळे जेवायला कुठे चालले? आभार प्रदर्शन व्हायला नको का? अध्यक्ष महोदय प्लीज आभार प्रदर्शन करावं आणि कार्यक्रमाचा समारोप होत असेल तो जाहीर करावा. हॅलो. काय म्हणाले त्यांना काय म्हणाले सांगितलं. हॅलो. आता अध्यक्षांचं भाषण आहे. माझी विनंती आहे सर्वांना. कृपया जरा 2 मिनिटं फक्त शेवटचं अध्यक्षांचं भाषण आहे ते ऐकण्याची मी आपल्या सगळ्यांना विनंती करत आहेत. या ठिकाणी मान्य आहे तुम्हाला घाई झालेली आहे जेवणाची, तरी पण कृपया मंडळाच्या 81व्या वर्षी हे स्नेहसंमेलन न भूतो न भविष्य असे झालेलं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, या केंद्राचे मंत्री, प्रथमच आपण त्यांचा मराठा गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. आणि आपल्याला कल्पना असेल की पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये जो पहिला फोटो आहे, ऐकून घ्या. आमचे ACP शेखर तावडे साहेबांना कल्पना आहे. मी पोलीस खात्यामध्ये होतो, मला त्याची कल्पना आहे. तो पहिला फोटो जो आहे तो राव बहादूर तावडे साहेबांचा आहे आणि त्यांच्या घराण्यामधला मी आहे आणि त्यांचे नातू उज्ज्वल तावडे साहेब आहेत. मी काय म्हणालो बघा, एका छोट्याशा जागेमध्ये राहणारा मनुष्य पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सुरुवात केली आणि ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये डेप्युटी कमिशनर म्हणून राहणं ही सोपी गोष्ट नाही. आणि त्यांचे वंश, त्यांचे नातू आज आपल्यासमोर आहेत. पुण्यासारख्या शहरामध्ये अभ्यंकर, नेने, जोशी ज्यांच्या राणीमध्ये शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये तावड्यांचं नाव कोरणं ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो. म्हणून माझी विनंती आहे की या ठिकाणी मंडळाचे सरचिटणीस सतीश तावडे साहेब, मंडळाचे उपाध्यक्ष सुहासजी, मंडळाचे दुसरे उपाध्यक्ष राजेंद्रजी, खजिनदार प्रदीप असतील आणि सर्वांचे मी नाव घ्यायला लागत तर माझ्याकडे वेळ कमी पडेल. पण मित्रांनो, मी एकच सांगतो, आज जे आपण सर्वजण आलात, आमचं मन भरून गेलं. आज आम्ही 365 दिवस मंडळ चालवतो. यामध्ये मंडळामध्ये कार्यकारिणीमध्ये 30 लोक आहेत. मंडळाची 3 कार्यालय आहेत. वधूवर सूचक केंद्र हे महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य आहे, अग्रगण्य. मी तुम्हाला आकडा सांगितलं, तुम्ही अडचणीत याल. इतका अठ्ठाट म्हणजे डिसेंबरमध्ये 750 लोकांनी नोंदणी केली, बरोबर आहे. आणि हे सगळं करत असते वेळी उज्ज्वल साहेब, आपल्याला तावडे अतिथी भवनमध्ये आपण जा. कधी जाणार ते आम्हाला सांगा. तावडे अतिथी भवनामध्ये अखिल मराठा फेडरेशनचे पदाधिकारी गेले आणि त्यांनी, आम्ही म्हणालो जा, तुम्हाला 1 दिवस राहण्यासाठी काय देऊ नका. आता अखिल मराठा फेडरेशनमध्ये 85 संस्था आहेत. त्याच्यामध्ये पहिली संस्था, सर्वात टॉपर संस्था, आर्थिकदृष्ट्या सबळ असलेली संस्था तर कुठली असेल? क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ. ते तुम्हाला अभिमान वाटेल मित्रांनो. ते राजेंद्र साळवी गेले, सुर्वे गेले आणि मला फोन केला, दिनकरराव, अहो काय राजवाडा बांधलाय तुम्ही,
या राजवाड्याची कल्पनाच करता येणार नाही. इतका सुंदर देखणा असा राजवाडा बांधलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की आता आमची सोनाली असेल डॉक्टर, आमची शिल्पा असेल, ज्या शिल्पा आज वेगवेगळ्या टी व्ही चॅनलमध्ये ती काम करते, त्याच्यानंतर डॉक्टर सोनाली असेल, MD होती, आज डेंटिस्ट झालेली आहे. हे सगळे लोक ज्या वेळेला येतात त्यावेळेला आम्हाला बरं वाटतं की आम्ही एका चांगल्या ट्रॅकवर आहोत. आता तुम्हाला कल्पना आहे, उज्ज्वलाने आपल्या भाषणामध्ये सांगितलं की मी जे जन्माला आलेलो आहे ते काही नाही, मी कर्तृत्व करण्यासाठी आलेलो आहे. ते मी कशामध्ये व्यवसायामध्ये असू दे, शिक्षण क्षेत्रामध्ये असू दे, नोकरीमध्ये असू दे, कुठेही असू दे. आता सोनालीने सांगितलं की मी माझ्या प्रोफेशनची एक सुरुवात केलेली आहे आणि त्या सुरुवातमध्ये तुम्हाला जायला पाहिजे. आज MS तावडे आलेले आहेत, प्रफुल्ल तावडे जे आलेले आहेत, आमचे YR तावडे आता आज आलेले आहेत. हे सगळी जुनी मंडळी आहे. आल्यानंतर आम्हाला बरं वाटतं आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. मला कल्पना आहे की खूप वेळ झाला, आम्ही हा वेळ कमी पडतो म्हणजे जास्त वेळ होतो. म्हणजे या वेळेला आम्ही काय केलं, 2023-24च्या अकॅडमिक इयरचे 10वी आणि 12वीचे आम्ही सत्कार हे अगोदरच करून घेतले. नाही तर तुम्हाला रात्री 12-1 वाजला असता. म्हणून आम्ही 10वी आणि 12वीचे सत्कार 23 आणि 24च्या अकॅडमिक इयरचे आम्ही लवकर करून घेतलं. आणि आता म्हणून आपल्याला लक्षात आलं की आज आम्हाला वेळ मिळाला. आता परत एकदा आम्ही चूक करणार नाही की पाहुणे मध्येच गेले की सगळा डिस्टर्ब होतो. तो डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही त्याची काळजी घेऊ. आता राहिला प्रश्न भोजनाचा. आपण एवढा लांबून आलेले आहेत, दुरून आलेले आहेत, कोणीही भोजनाशिवाय जाऊ नये. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्या. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, एवढा वेळ आपण थांबलात, त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने कृतज्ञपूर्वक सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. याबरोबर आपल्या कार्यक्रमाची सांगता झाली आहे असं मी जाहीर करते आणि सगळ्यांनी आपला भोजनाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद.